Friends, in the previous video we have studied the packaging in the prokaryotes. Okay, the DNA packaging in prokaryotes. Now in that we have studied that a very small cell of prokaryotes, that is 2 to 3 nanometers diameter in cell. In that the DNA molecule, which is 350 nanometer, it is folded or supercoiled and then it is packed and under the 2 nanometer diameter cell. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये आपण पाहिलं की प्रोकॅरियोट्स मध्ये जो सेल असतो तो 2 to 3 नॅनोमीटर एवढा डायमीटर मध्ये असतो आणि त्याचा जे सर्क्युलर डीएनए आहे तो सर्क्युलर डीएनए हा कसा कॉम्पॅक्ट केला जातो with the help of foldings and coiling and supercoiling, and then this DNA molecule, it is compactly arranged in that cell. Okay, तर त्यालाच आपण काय म्हणतो, डीएनए पॅकेजिंग म्हणतो. तर ते आपण पाहिली प्रोकॅरियोट्स मध्ये. तर आपल्याला पॅकेजिंग इन यूकॅरियोट्स मध्ये पाहायचं आहे. ओके, जे यूकॅरियोटिक सेल्स असतात त्यांच्यामध्ये डीएनएचं पॅकेजिंग हे कसं होतं. ओके, तर आता यूकॅरियोट्स मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्याच्यामध्ये काय असते, यूकॅरियोटिक सेल कशी असते, त्यांच्यामध्ये प्रेझेन्स असतं, न्यूक्लियर मेम्ब्रेन असतो, न्यूक्लियोलस असतं आणि त्यांच्यामध्ये थ्रेड लाईक क्रोमोझोम्स असतात. ओके, तर हे जे सगळं आपल्याला कशात पाहायला मिळतं, हे जे यूकॅरियोटिक सेल्स असतात, जे काय असतात ॲडव्हान्स सेल्स ज्याला म्हणतो आपण, त्यांच्यामध्ये आपल्याला न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लियोलस आणि थ्रेड लाईक क्रोमोझोम्स पाहायला मिळतात. ओके, तर हे जे आहे हे यूकॅरियोटिक सेल्स मध्ये हे जे ऑर्गनाइज्ड असते, हे डीएनए जे असतात ते काय केल्या जातात, कॉम्पॅक्टली अरेंज केल्या जातात या न्यूक्लियस मध्ये. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं की क्रोमोझोम्स मध्ये काय दिसतं आपल्याला की डीएनए हा असोसिएट केलेला असतो हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन सोबत. ओके, तर यूकॅरियोटिक मधला जो क्रोमोझोम असतो तर तो क्रोमोझोम कशाने बनलेला असतो, डीएनए चं असोसिएशन असतं विथ हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स. आणि हे सगळ्यात पहिले कोणी सांगितलं, आर कोहेनबर्गनी 1974 मध्ये. ओके, आर कोहेनबर्गनी 1974 मध्ये सांगितलं की जे यूकॅरियोटिक क्रोमोझोम्स असतात त्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला की डीएनए हे कशा सोबत असोसिएट असतात, हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन्स सोबत. ओके, त्याच्यानंतर हे जे डीएनएचं ऑर्गनायझेशन असतं हे मच मोर कॉम्प्लेक्स असतं यूकॅरियोट्स मध्ये. ओके, त्याच्यानंतर हे अमिनो ऍसिडचे जे रेसिड्यूज आहेत त्यांची जी साईड चेन आहे हे किती अवेलेबल आहे याच्यावर यांचं जे प्रोटीन्सचं चार्ज अवेलेबल असतो. ओके, तर हे असं आपल्याला यूकॅरियोटिक सेल्स मध्ये पाहायला मिळतं. तर हा जो डीएनए असतो यूकॅरियोटिक सेल मधला तो हा किती असतो, 2.2 मीटर. ओके, इन द टिपिकल मॅमेलियन सेल मध्ये किती असतो तो 2.2 मीटर एवढा लॉंग डीएनए असतो आणि न्यूक्लियस किती असतं 10.6 मीटर नॅनोमीटर एवढं जे असतं त्याचं. एवढ्या कमी न्यूक्लियस मध्ये हा जो लॉंग जो डीएनए आहे तो ॲक्युमुलेट केला जातो आणि ते ॲक्युमुलेट करण्यासाठी तो जो डीएनए आहे तो कसा केला जातो, कंडेन्स केला जातो, कॉइल्ड केला जातो आणि सुपर कॉइल्ड केला जातो. ओके, तर हे एवढं सगळं केलं जातं की ज्याच्यामुळे या न्यूक्लियस मध्ये हा जो डीएनए जो लॉंग डीएनए मॉलिक्यूल आहे तो न्यूक्लियस मध्ये काय होईल, मावेल त्याच्यात किंवा फिक्स होईल किंवा कॉम्पॅक्ट होईल. ओके, तर जसं की मी सांगितलं आर कोहेनबर्गनी काय सांगितलं 1974 मध्ये की डीएनए हे कशासोबत असोसिएट आहे, हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन सोबत असतं क्रोमोझोम्स मध्ये. ओके, त्याच्यानंतर आता हिस्टोन्स काय आहेत, व्हॉट इज मीन बाय द हिस्टोन. जसं की मी सांगितलं की डीएनए सोबत काय असतो क्रोमोझोम मध्ये, हिस्टोन प्रोटीन्स असतात आणि नॉन हिस्टोन प्रोटीन्स असतात. ओके, तर पहिल्यांदा आपल्याला पाहायला लागेल की हिस्टोन्स काय आहेत. तर हे हिस्टोन्स काय आहे,
अ सेट ऑफ पॉझिटिव्हली चार्ज. ओके, हे काय सेट ऑफ पॉझिटिव्हली चार्ज आहेत, बेसिक प्रोटीन्स आहेत आणि जे रिच आहे बेसिक अमिनो ऍसिड रेसिड्यूज लाईक लायसिन अँड अर्जिनिन. ओके, तर हिस्टोन्स कोणाला म्हटलं जातं, हे काय असतात, बेसिक प्रोटीन्स असतात जे काय आहेत पॉझिटिव्हली चार्ज असतात आणि ज्यांचे हे रिच कशामध्ये असतात, ज्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात काय पाहायला मिळतं आपल्याला, अमिनो ऍसिड रेसिड्यू लायसिन आणि अर्जिनिन मध्ये पाहायला मिळतात. तर त्यांना काय म्हटलं जातं, हिस्टोन्स म्हटलं जातं. ओके, दे आर कॉल्ड ॲज अ हिस्टोन्स. ओके, आता हे जे हिस्टोन्स आहेत हे काय आहेत, पॉझिटिव्हली चार्ज आहेत, बेसिक प्रोटीन्स आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर हे जे हिस्टोन्स आहेत हे ऑर्गनाइज करतात स्वतःला टू मेक द 8 मॉलिक्युल्स नोन ॲज अ हिस्टोन ऑक्टॅमर. ओके, म्हणजे 8 मॉलिक्युल्स, हे जे हिस्टोन्सचे 8 मॉलिक्यूल तयार होऊन तिथे काय तयार होतात, हिस्टोन ऑक्टॅमर तयार होतात. ओके, तर हे जे हिस्टोन ऑक्टॅमर आहे हे तयार होतं, हे काय आहे पॉझिटिव्हली चार्ज असतं. त्याच्यानंतर हे जे हा जो डीएनए आहे हा काय आहे निगेटिव्हली चार्ज आहे. जसं की मी सांगितलं, हा जो डीएनए आहे हा कसा आहे निगेटिव्हली चार्ज आहे. ओके, तर त्याच्यानंतर आता हा जो न्यूक्लिओसोम हे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. ओके, आता हा न्यूक्लिओसोम कशाने बनलेला आहे, हे कन्सिस्ट आहे न्यूक्लिओसोम कोअरनी. ओके, न्यूक्लिओसोम कोअर कशाने बनलेले आहे, 2 मॉलिक्युल्स ऑफ ईच ऑफ हिस्टोन प्रोटीन. ओके, 2 मॉलिक्युल्स कशाचे घेतल्या जातात, हिस्टोन प्रोटीन्सचे घेतल्या जातात. कोणते कोणते आहेत ते, H2A, H2B, H3 आणि H4. ओके, म्हणजे प्रत्येकी 2-2, म्हणजे H2A 2, H2B 2 आणि H3 2, H4 2 असे मिळून हे एकूण किती झाले, हिस्टोन ऑक्टॅमर म्हणजे 8. ऑक्टॅमर म्हणजे 8 जे हिस्टोन आहेत, 8 प्रोटीन्स आहेत. ओके, नाउ दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द न्यूक्लिओसोम. इथे काय दिसतं आपल्याला, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द न्यूक्लिओसोम दिला आहे. तर हे काय आहे ऑक्टॅमर ऑफ हिस्टोन आहेत, म्हणजे 8 प्रोटीन्स आहेत हिस्टोनचे, जसं की H2A, H2B, H4, H3 आणि प्रत्येकाचे किती आहेत 2-2 आहेत, म्हणजे 2 मॉलिक्युल्स कशाचे दिसतील आपल्याला, H2A चे, H2B चे, H4 चे 2, H3 चे 2 असं मिळून हे ऑक्टॅमर म्हणजे किती झाले 8 मॉलिक्युल्स तयार झालेले आहेत. ओके, तर हे असे झालेले आहेत आणि त्याला काय झालेलं आहे निगेटिव्हली चार्ज जो डीएनए आहे. ओके, हा काय आहे, हा ग्रीन कलरचा काय आहे निगेटिव्हली चार्ज जो डीएनए आहे, जो काय आहे डबल दॅट रॅप्स अराउंड द हिस्टोन ऑक्टॅमर. हे जे हिस्टोन ऑक्टॅमर आहे याला हा जो डीएनए जो निगेटिव्हली चार्ज आहे 146 बेस पेअर एवढा तो काय झालेला आहे रॅप झालेला आहे. रॅप झालेला आहे म्हणजे गुंडाळलेला आहे या हिस्टोन ऑक्टॅमरला. हा जो डीएनए मॉलिक्यूल आहे हा काय झालेला आहे रॅप झालेला आहे आणि ही जी टर्न आहे ही किती आहे 1 and 3/4 टर्न्स, म्हणजे 1 टर्न आणि त्याच्या 1/3 4 टर्न्स एवढा हा जो डीएनए मॉलिक्यूल आहे हा रॅप झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर हा जो H1 हिस्टोन प्रोटीन आहे बाइंड डीएनए थ्रेड वेअर इट एंटर्स अँड लिव्स द न्यूक्लिओसोम. तर हा जो H1 हिस्टोन प्रोटीन आहे तो काय आहे बाइंड करतो ज्यावेळेस हा जो डीएनए आहे हा एंटर करतो या ऑक्टॅमर मध्ये. पहा, हा इथे एंटर करत आहे ऑक्टॅमर मध्ये आणि ज्यावेळेस काय करत आहे लिव्स करत आहे न्यूक्लिओसोमला, या न्यूक्लिओसोमला लिव्स करत आहे. यांना बाइंडिंग करायचं काम कोण करत आहे H1 हिस्टोन. ओके, तर हे जे आहेत हे काय आहेत हिस्टोन्स आहेत. ओके, नाउ दिस इज द ऑक्टॅमर ऑफ हिस्टोन, दिस इज द H1 हिस्टोन अँड दिस इज द डीएनए. तर हे जे हिस्टोन आहेत हे कसे आहेत पॉझिटिव्हली चार्ज आहेत आणि डीएनए कसं आहे निगेटिव्हली चार्ज आहे. तर या पूर्ण या स्ट्रक्चरला म्हटलं जातं न्यूक्लिओसोम. ओके, नाउ दिस स्ट्रक्चर इट इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओसोम. ओके, आता इथे काय दिसतं आपल्याला की हे जे असे जे न्यूक्लिओसोम आहेत असे पुष्कळ सारे बनलेले राहतात आणि प्रत्येक ऍडजस्टंट न्यूक्लिओसोम आर लिंक्ड विथ डीएनए. आता हा जो प्रत्येक असे न्यूक्लिओसोम किती दिसतील आपल्याला पुष्कळ सारे दिसतील आणि ते एकमेकांना काय राहतात जोडल्या गेलेले राहतात, लिंक्ड केल्या जातात बाय द डीएनए. डीएनए हे असे न्यूक्लिओसोम पुष्कळ सारे न्यूक्लिओसोम लिंक्ड केल्या जातात आणि ते लिंक्ड
त्यांना काय म्हटलं जातं, लिंकर डीएनए. जे लिंक केल्या जातात त्यांना म्हटलं जातं लिंकर डीएनए. आता ही पहा चेन ऑफ न्यूक्लिओसोम्स. ओके, आता इथे आपल्याला दिसत आहे चेन ऑफ न्यूक्लिओसोम्स मध्ये की पहिल्यांदा हे जे न्यूक्लिओसोम्स आहेत हे जवळजवळ आहेत. ओके, फक्त हे जे न्यूक्लिओसोम्स आहेत हे जवळजवळ आहेत. त्याच्यानंतर काय झालं की क्रोमॅटिन फायबर्स काय झाले, स्ट्रेच आउट झाले. याच्यामधले जे क्रोमॅटिन फायबर्स आहेत ते काय झाले, स्ट्रेच आउट झाले. आणि ड्युरिंग द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी रिव्हिलिंग लिंकर डीएनए बिटवीन द न्यूक्लिओसोम कोर्स. ओके, तर याच्यामध्ये काय दिसतं की जवळजवळ आपल्याला हे जे न्यूक्लिओसोम्स आहेत याचं किती आहे, 60 आर्मस्ट्रॉंग एवढं डायमीटर आहे. आणि हे किती आहेत, 111 आर्मस्ट्रॉंग एवढं आहे. ओके, तर एवढं आपल्याला हे दिसत आहे, एवढी लॉंग चेन. तर त्याच्यानंतर हे काय झाले, हे जे क्रोमॅटिन फायबर आहेत हे स्ट्रेच आउट झाले. आणि इथे काय दिसतं आपल्याला, हा जो हे जोडल्या गेलेले आहेत हे लिंकर डीएनए. म्हणजे हा जो एवढा जो आहे हा एक न्यूक्लिओसोम आहे आणि हा जो डीएनए आहे हा लिंकर डीएनए आहे. तर असा ही जी चेन ऑफ न्यूक्लिओसोम्स आपल्याला इथे पाहायला मिळते. ओके, त्याच्यानंतर हे जे पॅकेजिंग जी आहे ही केवढ्या राहते. आता ही जी लिंकर डीएनए आहे इथला ह्या केवढा राहतो, इट इज ऑफ द 8 to 114 न्यूक्लिओटाइड्स. ओके, 8 to 114 न्यूक्लिओटाइड्स पेअर्सनी एवढा बनलेला जातो. त्याच्यानंतर हा जो न्यूक्लिओसोम कोअर आहे हा 146 न्यूक्लिओटाइड पेअर्सनी बनलेला असतो. आणि ह्याच्या बाजूला काय दिसतं आपल्याला, डीएनए रॅप झालेला दिसतो. किती, 1 and 3/4 टन्स एवढा आपल्याला तो रॅप झालेला दिसतो त्या न्यूक्लिओसोम ऑक्टॅमरला. ओके, तर हे दिसतं आपल्याला चेन ऑफ न्यूक्लिओसोम्स. त्याच्यानंतर हे जे पॅकेजिंग आहे हे काय इन्व्हॉल्व्ह करतं, बीड ऑन स्ट्रिंग्स. ओके, बीड ऑन स्ट्रिंग्स आपल्याला इथे दिसत आहे. म्हणजे हा काय आहे, न्यूक्लिअर डीएनए. बीड ऑन स्ट्रिंग म्हणजे काय की मोत्यांची माळ ज्याला म्हणतो. बीड्स म्हणजे काय, मोती, आणि स्ट्रिंग म्हणजे काय, माळ. तर माळेमधले जसे मोती असतात तसं आपल्याला इथे स्ट्रक्चर पाहायला मिळतं. म्हणजे मोती कशाला म्हणू आपण, न्यूक्लिओसोमला म्हणू. आणि जी माळ आहे त्याला काय म्हणू आपण, लिंकर डीएनए. म्हणजे जो धागा असतो तो काय आहे, लिंकर डीएनए आहे. आणि न्यूक्लिओसोम काय आहे, मोती आहे. तर असं आपल्याला मोत्यांच्या माळ, यालाच काय म्हटलं जातं, बीड ऑन स्ट्रिंग म्हटलं जातं. असं स्ट्रक्चर आपल्याला तिथे पाहायला मिळतं. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळतं की हे जे बीड ऑन स्ट्रिंगचं त्याच्यानंतर अजून कन्व्हर्शन कशात होतं, सोलेनाइड मध्ये होतं. हे जे सोलेनाइड फायबर आहे हे कसे दिसतात आपल्याला, लुक्स लाईक अ कॉइल्ड टेलिफोन वायर. जी कॉइल्ड टेलिफोन वायर जी असते त्याच्यासारखं आपल्याला ही जी सोलेनॉइड फायबर आहे ते दिसतं आपल्याला. आणि हे किती असते, 300 आर्मस्ट्रॉंग और 30 नॅनोमीटर इन डायमीटर आपल्याला हे जे सोलेनॉइड फायबर आहे हे पाहायला मिळतं. ओके, त्याच्यानंतर इथे आपल्याला क्रोमॅटिन फायबर सुद्धा पाहायला मिळतो आणि क्रोमोझोम असा हा पाहायला मिळतो. तर इथे काय दिसत आहे आपल्याला, पॅकेजिंग हे कशाने इन्व्हॉल्व्ह आहेत, बीड ऑफ स्ट्रिंग आहेत आणि सोलेनॉइड फायबर्सनी आहेत. ओके, बीड ऑन स्ट्रिंग आणि सोलेनॉइड फायबरनी हे जे डीएनएचं पॅकेजिंग आहे त्याचं फॉर्मेशन तयार झालेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला इथे अजून काय पाहायला मिळतात, या पॅकेजिंग मध्ये नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन सुद्धा पाहायला मिळतात. ओके, हे जे नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन्स असतात हे काय आहेत, हे ॲडिशनल सेट ऑफ प्रोटीन्स आहेत जे काय करतात, जे पॅकेजिंग करतात क्रोमॅटिनचं ॲट द हायर लेवल. ओके, हे जे नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन आहेत दॅट इज द NHC, हे काय ॲडिशनल सेट ऑफ प्रोटीन्स आहेत. ते काय करतात, कॉन्ट्रीब्यूट करतात पॅकेजिंग ऑफ द क्रोमॅटिन ॲट द हायर लेवल. हायर लेवलवर क्रोमॅटिनचं पॅकेजिंग करण्याचं काम कोण करत असतात, हे नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन्स. ओके, त्याच्यानंतर आहे हेट्रोक्रोमॅटिन अँड यूक्रोमॅटिन. हेट्रोक्रोमॅटिन, आता हे जे हेट्रोक्रोमॅटिन आहे ही जी टर्म आहे ही प्रपोज केलेली आहे हेन्सनी. ओके, हेन्स या सायंटिस्टनी हे जे हेट्रोक्रोमॅटिन आणि यूक्रोमॅटिन ही टर्म सांगितलेली आहे. ओके, तर आता हेट्रोक्रोमॅटिन कसं राहतं, हे हेट्रोक्रोमॅटिन हे काय राहतं, जेनेटिकली इनॅक्टिव्ह राहतं. जेनेटिकली इनॅक्टिव्ह राहतं म्हणजे काय की तिथे ट्रान्सक्रिप्शन जे आहे हे ऑलमोस्ट इनॅक्टिव्ह असतं. म्हणजे ट्रान्सक्रिप्शनची जी प्रोसेस आहे ती तिथे इनॅक्टिव्ह असते, म्हणजे होतच नसते इथे.
त्याच्यानंतर हेटेरोक्रोमॅटिन आपल्याला कसं दिसतं, डार्कली स्टेन दिसतं. त्याच्यानंतर त्याचे जे कंडेन्स्ड पार्ट असतात ते कशाचे बनलेले असतात, क्रोमोनेमाचे असतात, जे आपल्याला युकॅरियोटिक सेल मध्ये दिसतात ड्युरिंग द इंटरफेज आणि अर्ली प्रोफेज. अर्ली प्रोफेज मध्ये आणि इंटरफेज मध्ये काय दिसतं आपल्याला की हे जे क्रोमोनेमा आहे हे काय दिसतात, युकॅरियोटिक सेल मध्ये डार्क स्टेन झालेले दिसतात. त्याच्यानंतर हे जे हेटेरोक्रोमॅटिन आहे हे क्रोमोझोमवर आपल्याला कुठे पाहायला मिळतं, नियर द सेंट्रोमियर. आपण स्ट्रक्चर पाहिलेलं आहे क्रोमोझोम्सचं, तर त्या सेंट्रोमियरच्या जवळ आणि टेलोमियरच्या जवळ हे जे हेटेरोक्रोमॅटिन आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर हे जे हेटेरोक्रोमॅटिन आहे हे 2 to 3 टाइम्स काय आहे, रिचर आहे इन डीएनए दॅन द युक्रोमॅटिन. म्हणजे डीएनएचं कंटेंट हे 2 ते 3 पट जास्त असतं हेटेरोक्रोमॅटिन मध्ये. म्हणजे डीएनएचा जो कंटेंट आहे तो हेटेरोक्रोमॅटिन मध्ये युक्रोमॅटिन पेक्षा आपल्याला जास्त पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट आहे युक्रोमॅटिन. आता युक्रोमॅटिन हा काय आहे, जेनेटिकली ऍक्टिव्ह आहे. म्हणजे काय की इथे ट्रान्सक्रिप्शन जी आहे ते आपल्याला ऍक्टिव्ह, ट्रान्सक्रिप्शन जी प्रोसेस आहे ती ऍक्टिव्ह झालेली आपल्याला इथे युक्रोमॅटिन मध्ये पाहायला मिळते. त्याच्यानंतर इट इज अ लाईटली स्टेन्ड. ओके, याचं स्टेनिंग कसं असतं, लाईटली स्टेन्ड असतं. आणि हे काय आहेत, फास्ट रेप्लिकेटिंग रिजन्स आपल्याला क्रोमोनेमाचे पाहायला मिळतात, जे काय असतात नॉन कंडेन्स्ड स्टेट मध्ये असतात. ओके, तर या युक्रोमॅटिन मध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला की जे रेप्लिकेशन आहे डीएनएचं ते इथे युक्रोमॅटिनच्या भागामध्ये जास्त पाहायला मिळतं. म्हणजे क्रोमोनेमाचं जे रेप्लिकेशन आहे ते जास्त फास्ट रेप्लिकेशन आपल्याला युक्रोमॅटिन मध्ये पाहायला मिळतं. ओके, now this is the DNA packaging in eukaryotes. Thank you.